नमस्कार मंडळी, कशा आहात? चला, कालपासून धरलेली आहे आषाढी एकादशी आणि आज सोडायचा आहे उपवास. आणि उपवासाला म्हणजे उपवासाला एक गोड पाहिजेच ना काहीतरी. त्यामुळे आज मी करणार आहे, काय दिसतंय, केळीचं शिकरण करणार आहे. त्यासाठी घेतलेले आहेत, बघू शकता, केळी असं चिरून घेतलेली आहेत, असे काप करून घेतलेले आहेत. म्हणजे त्याच्यासाठी आपल्या आवडीनुसार साखर टाकायची, कमी जास्त, आणि दूध दूध गरम केलेलं, थंड केलेलं आहे. साधं सिंपल. काय करायचं, केळी टाकून द्यायची याच्यामध्ये, दुधामध्ये. ही एक आपण डिश म्हणून म्हणजे चपाती बरोबर खाऊ शकतो हे. आणि आपल्याला चवीनुसार साखर टाकायची, जास्त पण नको आणि कमी पण नको. बघू शकता, असं मस्तपैकी शिकरण. याच्यात तुम्हाला आवडत असेल तर वेलची पूड पण टाकू शकता, मला नाही आवडत. नाही, आता बारीक कधी करू. स्वादसाठी टाकू शकता. चांगलं आता साखर मिक्स करून घ्यायचं. आणि हे झालं बघा, साधं सिंपल केळीचं शिकरण. इथं मी चपाती बरोबर खाऊ शकता, छान लागतं, खूप मस्त लागतं. असं आज बनवलेलं आहे मस्तपैकी गोडामध्ये केळीचं शिकरण. आणि इकडं चाललेलं आहे, म्हणजे स्वयंपाक चाललेला आहे. इथं कणिक मळून ठेवलेलं आहे, कणिक मळून ठेवलेलं आहे. मस्तपैकी तुपातल्या चपात्या करणार आहे. इथं झालेली आहे आपली वांग्याची भाजी केलेली आहे, वांग्याची रस्सा भाजी केलेली आहे. काव किती मस्त झालंय, तरी बघू शकताय. घरचा मसाला, वांग्याची भाजी, आणि इकडे केलेला आहे गवार. चांगले हे लाल तिखटातील मसालेदार गवार केलेले आहे, बघू शकताय. अशी गवार केलेली आहे. इकडे भात लावलेलाच आहे आणि आता चपात्या फक्त राहिलेल्या आहेत, चपात्या करायच्या. आज असं नियोजन केलेलं आहे जेवणाचं, मस्तपैकी आपलं केळीचं शिकरण. कसं आहे, मस्त आहे ना? आता साखर वेगळं द्या ह्याच्यामधली, खाण्यासाठी तयार. चलो इसी बात पे चपात्या करून घेते.